समृद्धी महामार्गावर जे दुर्दैवी अपघात झाला त्या अपघाताची पार्श्वभूमी अशी आहे, 8 जण जागेवर गेले. ते पूर्ण म्हणजे 7 जागेवर गेले. ते एक उषा हॉस्पिटलला नेलं असता ते शिंदारे म्हणून बाई आहे, त्या बी आत्ता वारल्या. आत्ता निरोप आला. म्हणजे 8 लोकांचा मृत्यू झाला. दुर्दैव असं आहे की हे सगळे मजूर लोक होते. त्या ठेकेदाराकडं झाडाला पाणी मारणे, सफाई कामाची ही मजूर होती. मी जेव्हा ही माहिती मला कळली, मी ताबडतोब आलो आणि या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना बोललो. त्यांनी मला निरोप दिला. शासनाच्या वतीने त्यांना 5-5 लाख रुपये जे मृत झाले त्यांच्या वारसाला त्यांना देण्याचं कबूल त्यांनी केलं. संबंधित जो ठेकेदार आहे त्यांना मी मागणी केली की ही सगळी मजूर तुमच्याकडे कामाला होती, गरीब मजूर आहे, यांनाही आपण ही मदत करावा. तीही मदत जाहीर करण्याचं काम उद्या सकाळपर्यंत ते मृताच्या वारसांना चेक देण्याचं काम ते करतील अशी आहे. आणि जे पेशंट आहे त्यांना आमचे डॉक्टर कोल्डे साहेब इथं 5 पेशंट आज आले. स्वतः SP साहेब, स्वतः कलेक्टर मॅडम इथं आल्या, घाटीत आल्या. ॲडिशनल साहेब होते आमचे, भाऊसाहेबजी दुगे, आमचे तालुका अध्यक्ष भगवान म्हात्रे, सर्व मंडळी. आम्ही आज खूप 2 तासापासून तिडच आहे. जी घटना आजची जी दोरंट्याल जी हे बी आहे, आम्ही सर्वांनी मिळून साहेबाला विनंती केली मुख्यमंत्री महोदयाला आणि त्यांनी लगेच तात्काळ मदत जाहीरसुद्धा केली. आता संबंधित ठेकेदारातून त्यांना मदत जाहीर करू. आणि डॉक्टर तोरडे साहेबांच्या हॉस्पिटलला सगळे पेशंट ॲडमिट केले, तेही त्यांना मदत करत आहे. शासनाने जखमींसाठी काही मदत जाहीर केली? जखमीलाही मदत करणार, त्यांची ट्रीटमेंट पूर्ण करणार. आणि ठेकेदाराला आम्ही हे सांगणार, जखमी जेवढ्या दिवस घरी राहील त्याला मदत केली पाहिजे, तो चांगला होतो. आमची मागणी आहे.